ऐ ग देवा. हा. हुश. झाली बाई एकदाची शॉपिंग. नाही तर काय बाई, पायाचे तुकडे पडले. मग किती फिरलोय माहितीये. सगळ्या साड्या झाल्या, सगळं झालं. थांब तुला दाखवते. हे बघ ना. हा ना, हा हळदीसाठी घेतला. मस्त आहे ना. अगं घातल्याला एवढा छान दिसतोय माहिती आई, खूप सुंदर दिसतोय. हा बघ, हा संगीतसाठी घेतलाय. आणि हा जो आहे ना, हा मला जास्त आवडला. हा रिसेप्शन साठी घेतला. आणि कॉम्बिनेशन एवढं सुंदर दिसतंय माहितीये. खूप एकदम रिच लुक येतोय. मस्त. तर एकदा घालते असं झालंय मला. वाव, मस्त. काय आई, आई गेला तो जमाना 10,000मध्ये सगळं घ्यायचं. अगं तुझ्या तुझ्या जमान्यामध्ये असेल 10,000मध्ये सगळ्या साड्या येत असतील. अगं तो रिसेप्शनचा लेहंगाच माझा 46,000चा आहे आई. बरी आहेस ना तू? मग मस्त. पण माझ्या मनासारखी सगळी शॉपिंग झाली आहे ते. पण मला प्लीज, मला थोडेसे पैसे लागतील ना. अगं पगार संपला झाला, पण संपला पण. मग मला अगं वेस्टर्न आउटफिट वगैरे पण लागणार होतं ना. मी सगळं घेतलं मग त्यातनं. संपला पगार. हो ग बाई. गरीब. सेविंग सेविंग असं मागे नको लागूस तू प्लीज. नाही तर काय आई, लग्न एकदाच होतं आयुष्यात. मग मला पाहिजे तसं माझी हाऊस मौज मला करू दे ना. नाही तर काय. आणि हो हो, एकुलती एक मुलगी आहे मी तुझी. मग तू काहीतरी तर देणारच असशील ना मला लग्नात. काय काय देणार आहेस? बोल ना. हा मग 10-15 तोळे सोनं देणार आहेस ना. मग ठीक आहे, बस झालं मला तेवढं. अगं हो ग बाई. अगं तो कमवतोय, मी कमवतीये. मग करू ना नंतर, आम्ही लग्नानंतर सेविंग करू आम्ही. बस खुश. तू ना चिल राहा. हे जे क्षण आहेत ना, ते ते मला छान मस्त माझ्या पद्धतीने एन्जॉय करू दे. आणि ना आत्ताच्या जनरेशन मधले आम्ही आहोत, कळलं. त्याच्यामुळे आमचं ना असं लाईफ जगायचं ते फंडा आहे ना, तो वेगळा आहे. त्याच्यामुळे आम्ही आम्ही सेव्हिंगच्या पेक्षा ना आम्ही शॉपिंगला महत्व देतो. आणि आम्ही इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी आम्ही एन्जॉयमेंटला महत्व देणारी मुलं आहोत. त्याच्यामुळे प्लीज चिल करू आम्ही सेव्हिंग. ओके. हा खुश. व्हेरी गुड. हॅलो. हॅलो आई. आई सध्या ना, सध्या खरंच मी खूप अडचणीत आहे ग आई. अगं माझी नोकरी गेली आहे. आणि आणि यांची पण कंपनी बंद पडली आहे. महिन्याचा खर्च, EMI, मुलीचा शाळेचा खर्च, खरंच खरंच खूप खूप जास्त डोक्यावरती भार झालाय माझ्या. हो. तू तू नेहमी म्हणायचीस सेविंग कर, सेविंग कर. पण पण मी नेहमीच तुला चिल 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 करत बसले. पण आई तेव्हा तू पण ना सेविंग कर असं म्हणण्यापेक्षा जर का कंपल्सरी माझ्याकडनं ना SIP सुरू करून दिली असतीस ना, तर आज ही वेळ नसती आली ग माझ्यावरती आई. दागिने खरंच अंगावर शोभून दिसतात. पण आपण केलेली जी इन्व्हेस्टमेंट असते ना, ती आपल्याला ती आपल्याला आयुष्यभर साथ देते.
कठीण काळ कधी सांगून नाही येत ग आई. पण पण त्या कठीण काळामध्ये आपण केलेलं फायनान्शियल प्लॅनिंग आहे ना, ते आपल्याला नक्की साथ देतं. मी मी हो हो मी चूक केली आहे, पण मी माझ्या मुलीच्या बाबतीत अशी चूक खरंच नाही कधी करणार. मी मी तिला लग्नामध्ये सोन्याचे दागिने करणार आहे, पण पण तिला तिच्या पायावरती उभं करेन, छान शिक्षण देईन आणि फायनान्शियल प्लॅनिंगचं महत्त्व मी नक्की समजून सांगेन तिला. काळाची गरज आहे का ती मी नाही ओळखलं, म्हणून आज अशी वेळ आली आहे माझ्यावर. पण 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 तिच्या बाबतीत मी मी नाही असं वागणार. आई आई तुझं ऐकायला पाहिजे होतं ग. मी मी खरंच चुकले, माफ कर मला. व्हिडिओ आवडला का तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.